4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे आणि आता सबस्क्रायबर तर आपले पूर्ण झाले, पण आता आपल्याला टेन्शन येतं की 4000 तासांचा वॉच टाइम कसा पूर्ण करायचा। तर मी तुम्हाला अशा ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही 4000 तासांचा वॉच टाइम 30 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात। हो, बरोबर ऐकलं तुम्ही। तर 4000 तासांचा वॉच टाइम आपण पूर्ण करू शकतो अवघ्या 30 दिवसांमध्ये। तर ते कसं करायचं तेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आपण जेव्हा YouTubeवर येतो तेव्हा YouTubeवर आल्यानंतर आपलं पहिलं फोकस असतं आपला YouTube चॅनल आपण लवकरात लवकर मॉनेटाइज करून घ्यायचा। तर मॉनेटाइज करण्यासाठी YouTubeचा क्रायटेरिया आपल्या सर्वांना माहितीच आहे। 1000 सबस्क्रायबर, मिनिमम 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम। तर आपण खूप अशी मेहनत करत असतो कारण आपल्याला असं वाटतं YouTubeवर आल्यावर की सर्वात आधी आपलं चॅनल लवकरात लवकर आपण मॉनेटाइज करून घ्यावं। तर 1000 सबस्क्रायबर आपण खूप मेहनत करून कसं तरी खेचून 1000 सबस्क्रायबर तर आपण पूर्ण करतो, पण त्यानंतर डोक्यावर जो टेन्शनचा डोंगर असतो तो असतो 4000 तासांचा वॉच टाइम। तर तोही तुम्ही आता पूर्ण करू शकता। तर 2025 मध्ये ह्या नवीन वर्षामध्ये जर तुम्ही YouTube चॅनल उघडत असाल किंवा उघडला असाल, तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल, नवीनच आत्ताच चॅनल उघडलेला असेल, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल की 4000 तासाचा वॉच टाइम आपण 30 दिवसामध्ये कसा पूर्ण करू शकतो। मी देखील नवीनच यूट्यूबर आहे, मला पण काही खूप दिवस किंवा खूप वर्ष झालेले नाहीयेत यूट्यूबवर येऊन, मला पण अवघा 1 वर्ष सुद्धा अजून झालेला नाहीये यूट्यूबवर येऊन, पण मी माझा क्रायटेरिया पूर्ण करतच आले। माझं चॅनल हाफ मॉनेटाइज झालेला आहे आणि त्याच सगळ्या अभ्यासामधून जी माहिती मला कळलेली आहे तीच माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे। तर त्यामुळे तुम्हाला सांगते 30 दिवसामध्ये तुम्ही तुमचं YouTube चॅनल मॉनेटाइज करू शकता, तुमचा 4000 तासाचा वॉच टाइम कंप्लीट करू शकता। तर जे लहान यूट्यूबर आहेत ज्यांनी आता नवीन चॅनल उघडला आहे, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे आताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि मी सांगते तसं जर तुम्ही केलं तर नक्कीच 30 दिवसामध्ये तुमचा 4000 तासाचा वॉच टाइम पूर्ण होणार आहे। फक्त मी तुम्हाला जसं सांगते, ज्या ट्रिक्स सांगते, ज्या टिप्स सांगते, त्या हिशोबाने जर तुम्ही तुमचं चॅनल हाताळलं, हँडल केलं, तर नक्कीच तुमचे 4000 तासाचा वॉच टाइम 30 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे। तर मित्रांनो, YouTubeवर आपण सर्वजण काम करत आहोत, मेहनत करत आहोत, व्हिडिओ टाकत आहोत। खूप कमी असे यूट्यूबर आहेत ज्यांचे चॅनल मॉनेटाइज झालेले आहेत आणि आपल्यासारखे पण खूप यूट्यूबर आहेत ज्यांचं चॅनल मॉनेटाइज होण्यासाठी खूप अडथळा येत आहे, खूप प्रॉब्लेम येत आहे। तर त्या कारण आपण मेहनत करूनही कसं तरी 1000 सबस्क्रायबर तर करून घेतो, पण 4000 तासाचा वॉच टाइम पूर्ण करायला आपल्याला खूपच मेहनत करावी लागते, खूप घाम गाळावा लागतो। तर आपण सर्व एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो, तर आपण व्हिडिओ बनवल्यावर काही युट्यूबर्सचे जे व्हिडिओ असतात त्यांना खूप चांगले व्ह्यूज येतात। तुम्ही बघत असाल जेव्हा YouTube उघडाल तर असे काही व्हिडिओज असतात ज्यांच्यात काहीच नसतं, पण तरी त्यांच्या चॅनलवर त्यांच्या व्हिडिओजला एवढे भरभरून K मध्ये लाख मध्ये व्ह्यूज असतात आणि काही व्हिडिओ त्याला व्ह्यूजच मिळत नसतात। काही जणांचे व्ह्यूज तर 100, 200, 500 वर येऊन थांबून जातात। मोस्टली जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्या व्हिडिओजवर व्ह्यूज थांबले जातात, व्ह्यूज येत नसतात, कारण ते नवीन युट्यूबर असतात, त्यांचा फेस अजून सगळ्यांना माहित नसतो, फेस एवढा त्यांचा फेमस झालेला नसतो, त्यामुळे त्यांचे व्ह्यूज थांबले जातात। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या व्हिडिओची लेंथ कमीत कमी 8 ते 10 मिनिटाची ठेवायची आहे। आता तुम्ही म्हणाल, अरे आमच्या व्हिडिओला तर व्ह्यूजच नाहीये, मग तरी आम्ही 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ का बनवायचा? कोण बघणार 10 मिनिटाचा व्हिडिओ? कोण नाही बघत 10 मिनिटाचा व्हिडिओ? तर असं नाहीये, बघतात। बघणारे व्हिडिओ 10 मिनिटाचा पण बघतात आणि 1 तासाचा पण बघतात। ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कसा व्हिडिओ बनवता। तुम्ही जेवढा एंगेजिंग व्हिडिओ बनवाल तेवढे व्ह्यूअर्स तुमच्या व्हिडिओवर थांबून राहतील, जेणेकरून तुमचा व्हिडिओ बघतील ते। तर आता समजा तुम्ही 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आणि तो तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड केला, तर कमीत कमी असे जरी व्ह्यूअर्स असतील ना, ते तुमचा 5 मिनिटाचा तरी व्हिडिओ बघतील। तुम्ही सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीलाच समजा 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ असा बनवा की ते जे बघायला आलेत व्हिडिओ
ते तुमच्या व्हिडिओवर थांबतील आणि तुमचा व्हिडिओ बघतील आणि विचार करतील बघूया या व्हिडिओत नक्की आहे तरी काय। तर तुम्हाला असे एंगेजिंग व्हिडिओ बनवायचे आहेत आणि पहिले 2-3 मिनिटाचा व्हिडिओ असा बनवायचा आहे की व्ह्यूअर्स येऊन तुमच्या व्हिडिओवर थांबतील आणि त्यांना इंटरेस्ट येईल तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी। त्यासाठी तुम्हाला कंटेंट खूप चांगला घ्यायचा आहे, व्हिडिओची क्लिअरिटी चांगली ठेवायची आहे, आवाज क्लिअर ठेवायचा आहे, त्यामुळे व्ह्यूअर्स येतील आणि तुमच्या व्हिडिओवर थांबतील आणि तुमचा व्हिडिओ बघतील। तर तुम्हाला हे करायचंय, सर्वात आधी 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे, जेणेकरून अशी मेहनत करायची आहे की कमीत कमी व्ह्यूअर्स तुमचा व्हिडिओ 5 मिनिटं तरी बघतील। आता दुसरी टिप्स सांगते तुम्हाला, तुमचा थंबनेल। आता जेव्हा ऑडियन्स यूट्यूब चॅनल उघडतं आणि जेव्हा स्क्रोल करत असतं तर सर्वात आधी त्यांना तुमचा यूट्यूब थंबनेल दिसतो, यूट्यूबवर त्यांना तुमचा थंबनेल दिसतो, तुमचा पूर्ण व्हिडिओ दिसत नाही, तुमचा फेस दिसत नाही, त्यांना तुमचा थंबनेल दिसतो। म्हणून तुम्हाला सर्वात जास्त फोकस तुमच्या थंबनेलवर करायचा आहे। थंबनेल एवढा अट्रॅक्टिव्ह बनवा, एवढी सुंदर माहिती त्यात लिहा आणि अशी माहिती लिहा की ती माहिती बघून व्ह्यूअर्स तुमच्या जो थंबनेल आहे त्याच्यावर क्लिक करेल आणि त्या व्हिडिओत नक्की काय आहे ते बघण्यासाठी उत्सुक होईल। मात्र थंबनेल बनवताना तुम्ही असा थंबनेल बनवायचा आहे जो तुम्ही व्हिडिओमध्ये जे मॅटर टाकलेला आहे, जो विषय टाकलेला आहे त्याच विषयाचा थंबनेल तुमचा असला पाहिजे। कुठलाही खोटा थंबनेल टाकायचा नाही, कुठलाही घाणेरडा फोटो टाकायचा नाही, कुठलीही खोटी माहिती टाकायची नाहीये। ज्या माहितीचा तुमचा व्हिडिओ आहे त्याच माहितीला अनुसरून तुम्हाला थंबनेल बनवायचा आहे। कारण जर आज तुम्ही असा खोटा थंबनेल टाकला, खोटा फोटो, घाणेरडा फोटो टाकला, काहीतरी वेगळी माहिती लिहिली, तर आज तर समजा एखादा व्ह्यूअर्स येईल आणि तो क्लिक करेल आणि व्हिडिओ बघेल, पण तुम्हाला आज पुरता एका दिवसाचं काम करायचं नाहीये। युट्यूबला तुम्हाला वर्षानुवर्ष पुढे काम करत जायचंय। तर त्या व्ह्यूअर्सला तुम्हाला काही लपवायचं नाहीये, काही खोटं बोलायचं नाहीये। आपल्या ऑडियन्सला जे काही दाखवायचं आहे, जे काही सांगायचं आहे ते खरं आणि प्रामाणिक सांगायचं आहे, जेणेकरून त्या व्ह्यूअर्सला तुमच्यावर विश्वास बसेल आणि ते जे तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी त्यांनी जे थंबनेल ओपन केलंय तीच माहिती त्यांना त्या व्हिडिओतनं मिळेल आणि ते लगेचच तुमच्या व्हिडिओला लाईक करतील आणि चॅनलला सबस्क्राईब करतील। तर ही गोष्ट तर तुमच्या लक्षात आलीच असेल की व्हिडिओ एंगेजिंग ठेवण्यासाठी तुम्हाला थंबनेल इंटरेस्टिंग ठेवायचा आहे, थंबनेल खूप छान ठेवायचा आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की थंबनेल कसा बनवायचा, आम्हाला तर थंबनेल बनवता येत नाही, तर ज्या कोणाला नवीन यूट्यूब तुम्ही चॅनल उघडला आहे आणि तुम्हाला जर थंबनेल बनवता येत नसेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की ताई मला थंबनेलचा व्हिडिओ शेअर करा, थंबनेल कसा बनवायचा आम्हाला येत नाही, तर तो देखील मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेल, तुम्हाला थंबनेल कसा बनवायचा ते देखील शिकवेन। पण त्याआधी तुम्ही थंबनेल व्यवस्थित बनवा आणि व्हिडिओ कमीत कमी 8 ते 10 मिनिटाचा बनवा। आपल्याला आपल्या चॅनलवर खूपच प्रामाणिकपणे आणि खरं काम करायचं आहे। जी काही माहिती द्यायची आहे, जे काही बोलायचं आहे, जे काही दाखवायचं आहे ते खरं आणि प्रामाणिक दाखवायचं आहे। कुठलंच फेक वस्तू आपण आपल्या चॅनलवर टाकायची नाही, जेणेकरून ऑडियन्सला देखील पुन्हा ऑडियन्स आपल्या चॅनलवर येणार नाही किंवा नंतर आपल्याला यूट्यूबवर देखील वेगवेगळ्या पॉलिसी किंवा इश्यू लागू शकणार नाही। त्यामुळे आपल्याला आपले काम प्रामाणिकपणेच करायचे आहे। आता तुम्ही व्हिडिओ बनवला, थंबनेल बनवला, आता वेळ येते टायटल आणि डिस्क्रिप्शनची। तर टायटल आणि डिस्क्रिप्शन पण तुम्हाला त्याच हिशोबाने टाकायचं आहे जे तुम्ही व्हिडिओत दाखवलेलं आहे। जी माहिती तुम्ही व्हिडिओत दाखवत आहात तेच तुम्हाला टायटलमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे। व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला व्ह्यूज, जर तुम्ही खरंच व्यवस्थित छान व्हिडिओ बनवला आहे, थंबनेल देखील छान टाकला आहे, तर व्ह्यूज यायला सुरुवात होतील। आता समजा तुम्ही 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय आणि ऑडियन्स येऊन जर तुमचा 5 मिनिटाचा जरी व्हिडिओ बघत असेल, असे जर तुमच्या चॅनलवर हजार लोकांनी जरी व्हिडिओ बघितला, 5 मिनिटाचा जरी व्हिडिओ बघितला, तरी तुमचा 5000 मिनिटाचा वॉच टाइम पूर्ण होतो। समजतंय तुम्हाला? तुमचा व्हिडिओ 5 मिनिटाचा जरी बघितला आणि 1000 व्ह्यूअर्सनी जरी बघितला तरी 5000 मिनिटं तुमचे कंप्लीट झाले। आता तुम्ही म्हणाल आम्हाला 4000 तास पूर्ण करायचे, बरोबर आहे, मी त्याचा देखील हिशोब तुम्हाला सांगणार आहे। तर 4000 तास म्हणजे सुमारे 2,40,000 मिनिटे। तर 2,40,000 मिनिटं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत। पण ही काय खूप मोठी गोष्ट नाहीये। एका व्हिडिओला जर समजा तुमच्या 5 मिनिटाचा व्हिडिओ बघितला 1000 लोकांनी, तर 5000 मिनिटं झाले तुमचे। तुम्हाला ते एका व्हिडिओमध्ये
5,000 मिनिटं होणार आहेत आणि तुम्हाला पूर्ण करायचे 2,40,000 मिनिटं। तर अशा प्रकारे एका व्हिडिओतनं थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, त्या हिशोबानेच तुमचा थेंबा थेंबाने सागर बनणार आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे आपल्या चॅनलवर काम करायचं आहे। टायटल डिस्क्रिप्शन टाकताना नीट विचार करून टाकायचा आहे। उदाहरणार्थ जर तुम्ही टायटलमध्ये टाकला, आता मी तुम्हाला उदाहरण सांगते, आलू मटर की सब्जी किंवा मटर पनीरची भाजी, तर सर्च मध्ये बघायचं आहे। जर सर्च मध्ये लोक सर्च करतायत की मटर पनीरची भाजी कशी करायची, तर तुम्हाला तुमच्या टायटल मध्ये तेच टाकायचं आहे, मटर पनीरची भाजी कशी करायची आहे। तुम्ही हे नका टाकू मटर पनीरची भाजी केली, तर हे तुम्हाला एक्झाम्पल समजलंच असेल। म्हणजे काय होईल, जेणेकरून सर्च मध्ये तुमचा व्हिडिओ येईल आणि लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचेल। अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे। तर हा माझा तुम्हाला माहिती देणारा पहिलाच व्हिडिओ आहे YouTube बद्दल। तर ह्या पहिल्या व्हिडिओतून मला जेवढी शक्य झाली तेवढी माहिती सांगितली, पण संपूर्ण माहिती या एका व्हिडिओतून देणं शक्य नाहीये, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। तर तुम्हाला अजून YouTubeच्या संदर्भात कुठली माहिती पाहिजे मला कमेंट करून सांगा, आणि मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्सने जर तुम्ही YouTubeवर काम केलं तर नक्कीच 30 दिवसामध्ये तुमचा 4,000 तासाचा वॉच टाइम पूर्ण होणार आहे। आणखीनही मी तुम्हाला YouTube संदर्भातील व्हिडिओ देतच राहील, सांगतच राहील। तुमचे जर काही प्रश्न असतील YouTube बद्दल तर तेही तुम्ही मला विचारू शकता। हा व्हिडिओला जाण्याआधी लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।